नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे वसू आत्याने कशा पद्धतीने नंदिनीला आता सगळ्या खोट्या कारस्थानामध्ये अडकवलेलं असतं. नंदिनीची काहीही चूक नसताना इथे आता विक्रम काका तिच्यावरती रागवलेले असतात आणि आता जर नंदिनी निर्दोष असेल तर तसे पुरावे सादर करा असं विक्रम काका म्हणालेले असतात. पण या सगळ्या गोंधळामध्ये आता नंदिनी काही एकटी नाही आहे. नंदिनीच्या पाठीमागे तिची बहीण काव्या खंबीरपणे उभी आहे आणि प्रेक्षकांनो, फक्त काव्याच नाही तर इथे आता जीवा, पार्थ आणि मानिनी हे तिघेजणंसुद्धा नंदिनीच्या बाजूने अगदी खंबीरपणे उभे आहेत आणि ते नंदिनीला सपोर्ट करतायत. नंदिनी, तू काही चुकीचं केलेलं नाही आहेस असं इथे स्वतः आता जीवा तिला सांगत असतो. त्यामुळे स्वतःला एकटी समजू नकोस, आम्ही सगळेजण तुझ्याबरोबर आहोत असं इकडे आता जीवाने सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, हे चौघेही आता एकत्र येऊन नंदिनीला निर्दोष सिद्ध करण्याचा विडा उचलतात. आणि प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे काव्याने असे काही पुरावे सादर केलेले असतात ज्याच्यामुळे नंदिनी निर्दोष सिद्ध झालेली असते. पण त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वसूने एक नवीन डाव रचलेला असतो. स्वतःचा गुन्हा लपवून ठेवण्यासाठी, त्याच्यावरती पडदा टाकण्यासाठी वसूने इथे काव्य आणि पारच्या डिवोर्सचं सत्य सगळ्यांना सांगितलेलं असतं. पण तेव्हासुद्धा काव्याने इथे वसूला तोंडावरतीच पाडलेलं असतं, कारण काव्याने खूपच हुशारीने ही गोष्ट मानिनीला आधीच सांगितलेली असते. आणि त्यानंतरला काव्य आणि पार्थने डिवोर्स पेपर फाडून टाकत आता इथे नंदिनी, जीवा, काव्य आणि पार्थ या चौघांनीसुद्धा आपल्या सुखी संसाराला सुरुवात केलेली असते. आणि त्याच्यामध्ये मानिनी काकूनेसुद्धा महत्त्वाचा रोल आता निभावत त्या चौघांनाही हनीमूनला सुद्धा पाठवलेलं असतं. त्यामुळे इथे वसू आत्याला आता छानपैकी तोंडावरती पाडत इथे काव्याने नंदिनीला निर्दोष सिद्ध करत इकडे आता गुन्हेगार वसूला सिद्ध केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता जीवा, नंदिनी, काव्या, पार्थ विचार करत असतात की आता एक दुवा आपल्याला सापडायला हवा. एक दुवा जर आपल्याला सापडला ना, तर आपल्याला या संपूर्ण गोष्टीच्या मुळाशी जाण्यासाठी आपल्याला एक लीड तरी मिळेल. तेव्हा इथे आता काव्या, पार्थ सगळेजणच नंदिनीला विचारत असतात की दीपकने जेव्हा लग्न मंडपातून तुला किडनॅप केलं तर तो एकटा तुला घेऊन गेला का? तेव्हा जीवा म्हणतो, अगं नंदिनी, जेव्हा तुला तिथे किडनॅप करून ठेवलं होतं तेव्हा गाडी चालवणारा तो ड्रायव्हर कोण होता? त्याला तू ओळखत असशील ना? तेव्हा इथे नंदिनी म्हणते, हां, तो ड्रायव्हर होता, पण मला माहिती नाही आहे तो कोण आहे. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते की त्याला ना तो दीपक नावाने हाक मारत होता, पण ते नाव मी आता विसरले, माझ्या लक्षात नाही आहे ते नाव नेमकं काय आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी म्हणत असते, पण जीवा, तुम्ही बरोबर बोलताय. म्हणजे मला किडनॅप करून जाणारा दीपक एकटा नव्हता, त्याचा साथीदार होता ना तो ड्रायव्हर. तेव्हा जीवा म्हणतो, आता बघा मी त्या दीपकची कशी वाट लावतो. तेव्हा प्रेक्षकांनो, हे चौघेही जण आता रूममध्ये प्लॅनिंग करत बसलेले असतात. तेव्हा रूममध्ये जात असताना मंजूने त्या चौघांना बघितलेलं असतं. मंजू लगेचच त्या ठिकाणी येते आणि त्या वसूला सांगते, आता ही तीच मंजू आहे जिला घरातून बाहेर काढण्याची धमकी वसूने पिहूला दिलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे मंजूला स्वतःची तर अक्कल नाहीच आहे, पण ती आता इथे वसूला अक्कल द्यायला गेली. ती म्हणते, त्या चौघांचं काहीतरी चालू आहे ताई, तुझ्या विरोधामध्ये काहीतरी कट रचतायत ते चौघेजण. तेव्हा वसू म्हणते, हो का, जाऊन बघते मी आता त्यांचं काय चाललंय ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वसू जाते आणि त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो, काय रे दीपक, तू म्हणतोयस की नंदिनीला तू एकट्याने किडनॅप केलं होतंस, आता तू पलटी मारलीस, म्हणजे नंदिनीकडे कुठला दुसरा पुरावाच नाही आहे असं तुझं म्हणणं आहे ना? पण एक गोष्ट तुला कळते का रे, तू एकटा किडनॅप करणारा नव्हतासच, तुझ्याबरोबर नंदिनीला किडनॅप करणारा तो होता ना तुझा ड्रायव्हर मित्र, बरोबर की नाही? त्याला आम्ही लवकरच शोधून काढतो आणि तुझ्या विरोधात उभं करतो. तेव्हा इथे आता सगळं बोलणं वसूने ऐकलेलं असतं.
वसू आता घाबरते. ती म्हणते, अरे देवा, मला तर वाटत होतं की दीपक एकटाच फक्त आहे, पण त्याने त्याच्याबरोबर एक माणूस आणला होता ना मदतीला, त्याला तर मी पूर्णपणे विसरूनच गेले. आता काय करायचं? असा प्रश्न इथे वसूला पडलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जीवा, नंदिनी, काव्या, पार्थ यांनी हे सगळं मुद्दामून केलेलं नाटक असतं. त्यांना माहिती असतं बरोबर की वसूने आता सगळं बोलणं ऐकलंय. त्याच्यामुळे आता वसू जाणार आणि दीपकला फोन करणार. तेव्हा इथे वसू जाते आणि दीपकला फोन करते आणि म्हणते, दीपक, अरे कोण होता तो माणूस ज्याला तू तुझ्याबरोबर आणलं होतंस? त्याच्याबद्दल तू काही बोललासच नाही. अरे कोण आहे, कोण तो? तेव्हा इथे आता दीपक म्हणतो, तो सनी होता माझा मित्र, पण तो कुठे काही बोलणार नाही आहे, मी सांगतो त्याला. तेव्हा इकडे वसू म्हणत असते, एक काम कर तू दीपक, त्या सनीला सांगा कुठेच आता तोंड उघडायचं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सनी हे नाव समजलेलं असतं. त्यानंतर इथे त्यांच्या हाती खूप मोठा पुरावा आलेला असतो. सनी या नावाच्या माणसाला आता शोधून काढायचं. तेव्हा प्रेक्षकांनो, हा सनी नेमका कोण आहे हे आता काव्या, पार्थला आठवत नसतं. कारण का, या सनीलाच तर त्यांनी मदत केलेली असते, पण सध्या त्यांच्या लक्षात हे नाव नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, सनी हा आता सापडलेला असतो. सनी तर सापडतोच, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिहूने रेकॉर्ड केलेला व्हिडिओसुद्धा सगळ्यांच्या हाती आलेला असतो. आणि मग तो व्हिडिओ इथे काव्या सगळ्यांनाच दाखवते आणि मग चांगलाच त्या वसूचा गळा आवळते आणि म्हणते, बघितलं तुम्ही, सनी तर आहेच साक्ष द्यायला. सनीला इथे आता जीवा आणि पार दोघेजणं घेऊन येतात. सनी सगळ्यांच्या समोर साक्ष देतो की इथे वसू आत्यानेच नंदिनीला लग्न मंडपातून किडनॅप करायला सांगितलं होतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, एवढ्यावरच नाही, काव्याने तो व्हिडिओसुद्धा सगळ्यांना दाखवलेला असतो, ज्याच्यामध्ये वसूने पिहूला धमकी दिलेली असते. मग काय, दीपकने दिलेली साक्ष ही वसू आत्याच्या सांगण्यावरूनच बदललेली असते, हे सुद्धा सत्य सगळ्यांच्या समोर येतं. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, बघितलंत विक्रम काका, तुमच्या बहिणीवरती 100% विश्वास होता ना, पण तुमच्या बहिणीने कशा पद्धतीने तुमचा विश्वासघात केला आहे हे आता तुम्हाला कळलंच असेल. खोटारडी आहे एक नंबरची तुमची बहीण. तुम्ही म्हणत होता ना की वसू आत्यांचा आमच्यावरती राग आहे का, म्हणून तिने हे सगळं केलं असेल. त्यांचा पहिल्या दिवसापासून आमच्यावरती राग होता. नंदिनी ताई तुम्हाला मान्यच नव्हती नाही का वसू आत्या? कारण का, ती धनंजय यांची मुलगी होती. माझ्या बाबांवरती तर राग होता ना, तोच राग तुम्ही आमच्यावरती काढलात. तोच राग तुम्ही इथे पार्थ आणि जीवावरती काढलात. त्यांची आयुष्य उद्ध्वस्त केलीत, आमचीही आयुष्य उद्ध्वस्त केलीत. पण काही हरकत नाही, तुमचा हेतू चुकीचा होता, पण शेवटीला आत्ता सगळं चांगलं झाले. तेव्हा इथे हे सगळं कारस्थान तुमचं होतं हे तरी आता सगळ्यांना कळलं ना विक्रम काका. आम्हाला विश्वास होता नंदिनीताईच्या बोलण्यावरती, पण कसं आहे ना, तुम्हाला पुरावा हवा होता. मग तुम्हाला पुरावा हवा होता म्हणून तो देण्यासाठी आम्ही इथे आलो होतो, बरोबर की नाही ताई? म्हणून आम्ही हे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत होतो, नाहीतर आम्हाला पुराव्यांची गरज नव्हती. ताई म्हणाली ना, कारण नंदिनी ताई कधीच खोटं बोलत नाही. ती म्हणाली होती की आत्यांनी तिला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला तर केला, माझ्यासाठी तो विषय तिथे थांबला होता, कारण माझ्या बहिणीवरती 100% विश्वास आहे. पण तुमचा विश्वास तुमच्या बहिणीने अगदी धुळीला मिळवला, बरोबर की नाही वसू आत्या? तुम्हाला तर आता सोडणार नाहीच मी. काव्या इथे वसूचा आता गळा दाबते, तिला चांगला धडा शिकवचे, रम्याच्या सुद्धा थोबाडीत देते. तेव्हा प्रेक्षकांनो, विक्रम काका तर डोक्याला हातच लावून बसलेले असतात. म्हणजे अगदी नंदिनीजवळ ते इतके भांडलेले असतात, मानिनीजवळ इतके भांडलेले असतात आणि नंतरला असे काही पुरावे समोर येतात ज्याच्यावरून, जिच्यासाठी ते सगळ्यांबरोबर भांडले, ती एक नंबरची खोटारडी निघाली, एक नंबरची गुन्हेगार निघाली. हे जेव्हा त्यांना कळतं की आपल्या सख्ख्या बहिणीने आपल्या स्वतःच्या मुलांची आयुष्य उद्ध्वस्त केली, लग्नामध्ये इतका ड्रामा केला, इतका हंगामा केला, ती आपली बहीण होती, हा तमाशा फक्त आणि फक्त वसूमुळे झालेला आहे, हे आता विक्रम काकांना कळतं. तेव्हा इथे काव्य आता म्हणते की चला बाहेर पडा. तेव्हा वसू आता स्वतःचं इथे कारस्थान लपवण्यासाठी, त्याच्यावरती झाकण टाकण्यासाठी लगेचच म्हणते, काय गे काव्या, तू बोलतेस मला इथून जा म्हणून? हां ठीक आहे ना, ठीक आहे, मी खोटं बोलले, मी हे सगळं केलं, पण तू तरी कुठे खरी आहेस गं? तुम्ही दोघेजणं याबरोबरच तुम्ही दोघेजणं
सगळ्यांना कसं फसवताय तुम्हाला काय वाटतं आम्हाला माहिती नाही आहे काय रे? काव्य आणि पार्थ तुम्ही दोघेजणं डिवोर्स घेताय ना? मग तुम्ही तुमच्या आईवडिलांपासून सत्य लपवत नाही? तुम्ही दोघेजणं वेगळे होताय, डिवोर्स घेताय, 6 महिन्यानंतर तुम्ही एकमेकांना सोडून वेगवेगळे होणार आहात, हे तुम्ही तुमच्या आईवडिलांना सांगितलं का? मी खोटाडी आहे ना, मी सत्य लपवलं, मी गुन्हेगार आहे. मग तुम्ही गुन्हेगार नाही? तुम्ही तुमच्या आईवडिलांपासून सत्य लपवलं, तुम्ही गुन्हा नाही केला का? तेव्हा इथे काव्य आता तिच्याकडे बघतच बसते. रम्या म्हणते, मामा हे दोघे पण गुन्हेगारच आहेत. अरे लग्न करून आता दोघेजणं डिवोर्स घेत आहेत 1 महिन्यामध्ये. हा बघ पुरावा. खोटं बोलतोय का आम्ही? हा बघ पुरावा. तेव्हा काव्य म्हणते, वाह, आमच्या रूममध्ये येऊन आमचे डिवोर्स पेपर बघून त्यांचा फोटोसुद्धा काढून ठेवला आहे. आता एक काम करा, हा फ्रेम करा आणि तुमच्या रूममध्ये लावून ठेवा. तेव्हा इथे आता वसू म्हणत असते, का गं, म्हणजे तुझं सत्य समोर आलं तर लगेच उडवाउडवीची उत्तरं देशील का? आता एक्सप्लेन कर. मागाशी जशी बोलत होतीस ना माझ्या वेळेला की मी कशी गुन्हेगार आहे, कशी मी फसवले माझ्या कुटुंबाला, मग तू काय वेगळं करतेस? तू सुद्धा इथे पार्थला डिवोर्स देऊन आता जाणारच आहेस ना, मग हे सत्य तुम्ही लपवून ठेवलं नाही का? तेव्हा काव्य म्हणते, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आमचं हे आयुष्य तुम्हीच तर उद्ध्वस्त केलं ना, मग त्याच्यातून आम्हाला बाहेर पडायचं होतं. पण नंतरला आम्ही विचार केला, जसं इथे आता विक्रम काका आणि मानिनी काकू म्हणाल्या की आपण आपल्या नात्याला एक चान्स दिला पाहिजे. खरं तर लग्न झाल्यानंतर आपण प्रत्येक दिवशी आपल्या नात्याला चान्स देत असतो, बरोबर की नाही? मग आपण एकमेकांचे वरणभात होण्याचा प्रयत्न करायचा. तेव्हा आमचे डोळे उघडले आणि त्या क्षणी आम्ही आमच्या रूममध्ये जाऊन आम्ही डिवोर्स पेपर फाडून टाकले. आमच्यासाठी ते पेपर आता महत्त्वाचे नाही आहेत, कारण आम्ही आमच्या एकमेकांच्या नात्याला एक एक चान्स देणार आहोत. आणि तुम्हाला काय वाटतं आहे, हे आम्ही मानिनी काकूंना सांगितलेलं नाही आहे? सांगितलं की नाही तुम्हाला मानिनी काकू? मानिनी काकू म्हणतात, हो हो, मला आधीपासूनच हे माहिती आहे. आणि तेव्हाच मला काव्याने सांगितले. ती मला म्हणाली आहे की आमच्याकडून चूक झाली होती, पण आम्ही ती चूक सुधारली आहे. आम्ही आमच्या नात्याला एक एक चान्स देण्याचा प्रयत्न नक्कीच करतो आहे. आणि वसू आत्या, तुम्ही काय सांगताय हो मी डिवोर्स पेपर साईन केले होते म्हणून? मी आधी दिवसापासून म्हणते, मी ज्या दिवशी या घरामध्ये आले त्या दिवसापासून म्हणते मला राहायचं नाही आहे, मी जाणार आहे, मी जाणार आहे. पण तरीसुद्धा मी गेले का? मी हे नातं टिकवते आहे ना, मी या घरामध्ये राहते आहे ना, मग ते महत्त्वाचं नाही आहे का? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता म्हणजे इथे वसू आत्या त्यांना फसवण्याचा प्रयत्न करत होती, पण इथे काव्य आणि पार्थने सगळा गेमच पलटलेला असतो. काव्याने सांगितलेलं असतं, डिवोर्स पेपर आम्ही टाकले फाडून, आमच्यासाठी ते महत्त्वाचे नाही आहेत आता. आम्ही आता सुखाने संसार करणार, आम्ही एक चान्स दिलेला आहे. आम्ही आमचा वरण भात जरी नाही झालो ना, तरीसुद्धा आम्ही फ्रेंडशिप तरी केलेलीच आहे आता, आणि ती आम्ही निभावण्याचा नक्की प्रयत्न करणार. तुमच्यामुळे ती आम्ही कधीच सोडणार नाही. तेव्हा इथे मानिनी म्हणते, आणि तुमचा विश्वास बसत नसेल ना, तर मी आता एक काम सांगणार आहे माझ्या सुनांना आणि माझ्या लेकांना. ते म्हणजे तुम्ही आता सुखाने संसाराला सुरुवात तर करणारच आहात. त्याची सुरुवात तुम्ही हनीमूनला जाऊन करा. जा, तुम्ही चौघेही जण फिरायला जा. तुम्हाला दोघांना जिकडे जायचं तुम्ही तिकडे जा, आणि काव्यापार तुम्हाला जिथे जायचं आहे तुम्ही तिथे फिरायला जा. या अशा लोकांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. आणि वसुताई, आता तुम्ही बघाच, माझी मुलं तर सुखाने संसार करतीलच. अहो ते डिवोर्स घेत होते ना, कोण नाही घेणार? त्यांच्या आयुष्याचा चिवकाळा करणारे तुम्हीच आहात ना. मग आता ते दोघेजणं वैतागले होते, म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला होता की ठीक आहे, वेगवेगळे राहून तरी सुखी राहतोय का ते बघूया. म्हणून इथे डिवोर्स पेपर साईन केले होते. पण काव्य आता स्वतः म्हणाली की ते फाडून टाकलेत म्हणून, आणि ते आता आपल्या नात्याला एक चान्स देणार आहेत आणि सुखाने संसार करण्याचा प्रयत्न करणार आहेत. तेव्हा इथे मानिनी म्हणते, तुम्हाला चालणार आहे ना, तुम्ही आता थोडे दिवस कुठेतरी फिरायला जा. तुम्ही तुमच्या या मैत्रीला एक एक चान्स देण्याचं ठरवलं आहे ना, तुम्ही तो द्या आणि सुखाने संसार करा. आणि इथे आता विक्रम काका वसूला म्हणतात, ताई तू अशी वागली आहेस ना, तुझं तोंडसुद्धा बघायची इच्छा होत नाही आहे. काय बोलू मी, मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा मानिनी म्हणते, घरातून हाकलून द्या तिला. तेव्हा इथे विक्रम काका म्हणतात, अगं कसं हाकलून देऊ ना तेच कळत नाही आहे मला मानिनी. शेवटीला आता कितीही खालच्या पातीला जाऊन वागली असली तरी आहेच माझी बहीणच ना. तेव्हा मानिनी म्हणते, अहो पण नंदिनीची काही चूक नसताना ही रम्या आणि वसुताई दोघीजणी तिला घरातून बाहेर काढतच होत्या ना. मग आता त्यांची जर चुकी आहे, गुन्हा आहे, तर त्यांना बाहेर काढलं तर कुठे काय बिघडलं? काय हो वसुताई, बरोबर ना?
तेव्हा इथे वसू आता खालीच मान घालून बघत असते. तर इथे आता मानिनीची खूप इच्छा असते की तिला घरातून बाहेर काढायचं. पण इथे आता विक्रम काका काय बोलणार? कारण शेवटीला ती रक्ताची बहीण आहे. कितीही माती खाल्ली असली तरीसुद्धा घरातून बाहेर काढण्याची हिंमत इथे विक्रम काका करत नसतात. पण काव्याला हा निर्णय अजिबातच पटलेला नसतो.